मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालं की तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत, पण तुम्हाला साधारण 2 किंवा 3 लाखाचा स्टॉक विकत घ्यायचा आहे? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. असं आपण नक्की करू शकतो, जेव्हा आपल्याकडे थोडे कमी पैसे आहेत, पण आपल्याला 2 किंवा 3 लाखाची पोझिशन बनवायची असेल स्टॉक्समध्ये, तर ते सहज शक्य आहे. त्याचं नाव आहे MTF. MTF धनवरती आपण कसं वापरू शकतो, आज आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. तर तुमचं स्वागत आहे धन मराठी चॅनलमध्ये. मी तुमचा होस्ट करण महाले. आज आपण या व्हिडिओमध्ये MTFबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. तुम्हाला काही शंका असल्यात, काही डाऊट आले, व्हिडिओ पॉज करा, कमेंट करून मला प्रश्न विचारा की नक्की तुम्हाला काय अडचण आहे आणि मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर चला तर मग लवकरच समजून घेऊ की MTF काय आहे, की कसं आपण कमी पैसे असतानाही काही स्टॉक्समध्ये पोझिशन बनवू शकतो. MTF मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी, नावच सगळं काही सांगतं की एका मार्जिनवरती तुम्ही एक ट्रेडिंग फॅसिलिटी यूज करू शकता. म्हणजे थोडे पैसे देऊन तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये पोझिशन बनवू शकता. जसं आज आपण पहिलेच बोललो आहोत की जर तुमच्याकडे थोडे कमी पैसे, उदाहरण असं घेऊया की साधारण जर तुमच्याकडे ₹25 असेल आणि तुम्हाला ₹100ची पोझिशन बनवायची आहे, म्हणजे तुमच्याकडे ₹1,00,000 आणि तुम्हाला 4 लाखाची पोझिशन बनवायची आहे, तर तुम्ही ते MTF थ्रू सहज शक्य आहे. या केसमध्ये काय होतं की तुमच्याकडे जे काही पैसे आहेत ते पैसे तुम्ही ब्रोकरला देतात. ब्रोकर तुम्हाला स्टॉकची एक लिस्ट देतो की एवढ्या सगळ्या लिस्टमधनं तुम्ही स्टॉक्स विकत घेऊ शकता. प्रत्येक स्टॉकचं मार्जिन वेगळं वेगळं असतं, पण वरचे जे पैसे आहेत हे ब्रोकर फायनान्स करतं. आता ब्रोकर तुमच्या वतीने देतो आहे एक्सचेंजला किंवा समोरच्या पार्टीला, यावरती थोडासा कॉस्टही तुम्हाला लागणार आहे. ह्याच सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो मार्जिन ट्रेडिंग. मार्जिन ट्रेडिंग कोणी कोणी करायला पाहिजे. असं समजा जर तुम्ही एक स्विंग ट्रेडर आहात तर तुम्ही मार्जिन ट्रेडिंग केलं पाहिजे. जर तुमच्याकडे एक डिफाईन्ड स्टॉप लॉस असेल तर, कारण की तुम्ही एक स्टॉप लॉसनी ट्रेड घेताय, तुम्हाला 2-3 दिवसाकरता छोटीशी पोझिशन बनवायची आहे किंवा आठवड्या 2 आठवड्याकरता बनवायची आहे, तुम्ही ते बनवू शकता MTF थ्रू. कारण की त्याने तुमचा एक ROI वाढेल. कसा वाढेल आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत की MTFमध्ये ROI कसा वाढवू शकतो. तुम्ही पोझिशनल ट्रेडर आहे, तुमच्याकडे आज पैसे नाही आहेत, पण मार्केटने आज तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे. मार्केट पडलं आहे किंवा काही कंडिशन्स फुलफिल झाले ज्यांनी तुम्हाला आज इन्व्हेस्ट करू वाटतं आहे मार्केटमध्ये, तुमच्या कंडिशन्स फुलफिल होतात आणि तुम्हाला एक व्हॅल्यू बाय मिळते. तर तुम्ही त्या केसमध्ये तुमच्याकडे आज पैसे नसलेत आणि उद्या येणार आहेत, त्या केसमध्येही तुम्ही ॲज अ पोझिशनल ट्रेडर MTF वापरू शकतात. म्हणजे काय, तुम्ही आज ब्रोकरकडनं उधार घेता असं समजा आणि एक स्टॉक विकत घेतात आणि उद्या तुम्ही तुमचे पैसे भरून तो फ्री करून घ्याल परत, म्हणजे त्याचं व्याज थांबून जाईल त्याच्यावरचं. तर पोझिशनल ट्रेडर म्हणूनही तुम्ही करू शकता. तुम्ही एक स्पेक्युलेटर आहात, ज्याला वाटतं की मी माहिती नाही की 2-3 आठवड्यात निघेल की 2-3 महिन्यानंतर निघेल, पण मला एक अपॉर्च्युनिटी दिसते, एक अपॉर्च्युनिटी विंडो आहे माझ्याकडे स्पेक्युलेटर म्हणून आणि मी घेऊ शकतो हा स्टॉकमध्ये एक पोझिशन, तर तरीही तुम्ही त्या स्टॉकमध्ये पोझिशन MTF थ्रू बनवू शकता. तर असं या जर कंडिशन असेल तरच तुम्ही घ्या. तुम्हाला वाटतं की नाही मला घ्यायचं आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी कमी पैसे असताना MTF फॅसिलिटी घेईल, तर साधारण ते थोडंसं तुमच्याकरता चुकीचं होऊ शकेल. कारण की अशा केसमध्ये तुम्ही MTF ट्रेडिंग फॅसिलिटी नाही यूज केली पाहिजे. कारण की जर तुमच्याकडे स्टॉप लॉसच नाही आहे तर ते थोडं जड जाऊ शकतं. मार्जिन आहेच, स्टॉकनी जर निगेटिव्ह रिॲक्ट केलं, तुमच्या फेवरमध्ये नाही रिॲक्शन दिलं, तर साधारण तुम्हाला परत मार्जिन भरायला लागू शकतं. किती भरायला लागेल, काय भरायला लागेल, सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मग आपण धनच्या वेबसाईटवर जाऊया आणि मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी या ज्या FAQच्या पेजवर आहोत आपण, तिथे बघूया की नक्की काय काय आहे. तर पहिले तर आपण बघू बेनिफिट्स MTFचे काय आहेत, आपल्याला त्याचे काय काय फायदे होऊ शकतो. तर 1700पेक्षा जास्त स्टॉक्स आहेत MTFमध्ये. एक कॉम्पिटेटिव्ह इंटरेस्ट रेट तुम्हाला धन देते याच्या केसमध्ये. होल्डिंग पिरियड अनलिमिटेड आहे, तुम्ही अनलिमिटेड टाईमपर्यंत याला होल्ड करू शकता, तुम्ही जोपर्यंत मार्जिन मेंटेन करता तोपर्यंत. तुमचे ट्रेड्स तुम्ही घेताना कॅश किंवा कोलॅटरलनी पण घेऊ शकतात. आता कॅश किंवा कोलॅटरल म्हणजे काय, जसं आपण बोललो की माझ्याकडे ₹1,00,000 आहे, म्हणजे माझ्याकडे कॅश आहे, माझ्या अकाउंटला तेवढं कॅश मार्जिन आहे, म्हणून मी तेवढं माझं कॅश मार्जिन देऊ शकतो. पण साधारणतः जर माझ्याकडे काही जुन्या होल्डिंग आहेत, जुने काही शेअर्स पडलेत, ते जर शेअर्स मी प्लेज केले असतील, माझेच एक्झिस्टिंग शेअर्स फुल्ली पेड शेअर्स मी प्लेज केले असेल आणि जर त्याच्यावर माझ्याकडे काही मार्जिन असेल, जे मार्जिन मी ऑप्शन सेलिंगसाठी किंवा इंट्राडे बाईंगसाठी वापरतो, ते मार्जिनसुद्धा मी MTF करता देऊ शकतो. तर तेही मार्जिन अलाउड आहे कोलॅटरल म्हणून द्यायला. मल्टिपल लॉट्समध्ये आपण याच्यात ट्रेड करू शकतो. आपण फॉरएव्हर ऑर्डर्स याच्यात लावू शकतो. आपण सेम ऑर्डर फ्लो, म्हणजे बाकीच्या सगळ्या जशा गोष्टी आपण तिथे वापरतो त्या सगळ्या इथे वापरू शकतो. स्विच करू शकतो आपली MTFची पोझिशन टू डिलिव्हरी. आपण जेव्हाही आपली MTFची पोझिशन जर बनवली असेल, तुमच्याकडे तुमचे पैसे जमा झालेत, तुमच्या अकाउंटला पूर्ण कॅश आहे, तुम्हाला वाटतं आता मला व्याज भरायचा नाही इथून पुढे, तर तुम्ही ती पोझिशन कन्वर्ट करून घेऊ शकता. तुमची MTF डिलिव्हरीमध्ये तर कन्वर्ट होईलच. सेपरेट तुम्हाला MTFचं एक ट्रॅकिंग शीट मिळेल, तिथे तुम्ही MTF ट्रॅक करू शकता. तुम्ही MTF होल्डिंग लगेच सेल करू शकतात. बऱ्याचदा काय होतं, MTFमध्ये जेव्हा तुम्ही शेअर विकत घेतात, तो शेअर ब्रोकर प्लेज करतो, त्याची एक प्लेजिंगची कॉस्टही तुम्हाला लागते साधारण.
आणि तुम्हाला जेव्हा विकायचा असतो तेव्हा तो ऑटोमॅटिकली अनप्लेजही होऊन जाईल. तो तुम्हाला फक्त सेल करायचं नॉर्मल, जसं तुम्ही एक्झिस्टिंग एक होल्डिंग विकतात तसंच MTF होल्डिंगही विकायची आहे. तो ऑटोमॅटिक अनप्लेज होऊन विकलाही जाईल. इंटरेस्ट रेट स्टार्ट होऊन जातं ज्या दिवशी तुमची डिलिव्हरी तुम्ही घेतली आणि ज्या दिवशी तुम्ही विकलं त्या दिवशी इंटरेस्ट परत बंदही होऊन जातो, किंवा तुम्ही कन्वर्ट केलं असेल तरी इंटरेस्ट बंद होईल. तर हे काही बेनिफिट्स आहेत MTFचे. आता इथे आपण बघूया की MTFचे इंटरेस्ट रेट काय आहेत. ते MTF करता वेगळे वेगळे इंटरेस्ट रेट आहेत. सगळ्यात लोवेस्ट इंटरेस्ट रेट आहे इथे 12.49%, 12.5% असं पकडा. 5 लाखापर्यंत जर तुम्ही फंडिंग घेत असेल तर. आता तुमची फंडिंग अमाऊंट कशी त्यावरती तुम्हाला इंटरेस्ट लागणार आहे. फंडिंग साधारण 1 करोडपर्यंत जाऊ शकते. याचे हे स्लॅब आहेत. 5 ते 10 तुम्हाला साधारण 13.5%, 10 ते 25 लाख 14.5%, 25 ते 50 लाख 15.5%, आणि 50 लाखाच्या वरती 16.5%. सगळ्यांना असं वाटत असेल 50 लाखाच्या वरती जरा जास्त लागतं आहे, बट डेटा हे सांगतो आहे की जास्तीत जास्त MTFचं यूज हा 5 लाखाच्या खालीवाले अकाउंट होल्डर्स करतात, ज्यांच्याकडे पैसे थोडे कमी आहेत तेच MTF वापरतात आहे ना. तर त्यामुळे धनमध्ये असं झालं आहे की तुम्हाला जे मॅक्झिमम लोक वापरतात त्यांना सगळ्यात कमी इंटरेस्ट रेट दिला गेला आहे. तर म्हणून इथे सगळ्यात कमी आपल्या 5 लाखाच्या खाली जे लोक आहेत त्यांच्याकरता इंटरेस्ट आहे. तर तो आहे इथे आपल्याला हा इंटरेस्ट रेट जो खूप कमी आहे. आता त्याचा आपण इंटरेस्ट रेटचे कॅल्क्युलेशन बघून घेऊ की इंटरेस्ट कसा लागतो आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो. तर साधारण आपण असं बघूया की समजा 5,000चं तुम्ही परचेस करतात, तर 5,000 रुपयाचा जर तुमचा शेअर असेल त्याच्यातनं 1250 तुम्ही दिले, 3750 हे धननी फंड केले जातात तुमच्याकरता. हा इंटरेस्ट अमाऊंट बघा पर डे 12.5%ने किती आली 1.27. ₹1.27 हे तुम्हाला एका दिवसाचं आहे. जर तुम्ही 3-4 दिवस 5 दिवस तर साधारण तेवढं तुम्हाला व्याज लागेल. ते तुम्ही तसं कॅल्क्युलेट करू शकता. समजा तुमची MTFची परचेस व्हॅल्यू 5,10,000 झाली, 5 लाखाच्या थोड्यावरती गेली. आता तुम्ही 1.27 टाकले पण धनने अजूनही 3.82 दिले, म्हणजे 5 लाखाच्या आतच फंडिंग आहे. 5 लाखाच्या आत फंडिंग असल्यामुळे परत 12.5%च लागले आपल्याला. इथे ₹130 लागतात आहे. आता ₹130 का लागलेत, कारण की आपल्याला लोन जास्त मिळालं. असं पकडा की जे मार्जिन आपण धनकडनं घेतले तो 3,82,000 आहे. पहिले 3700 होतं म्हणून ₹1 लागत होता. जसं 10 लाख फंडिंग म्हणजे व्हॅल्यू झाली आपली, फंडिंग 7.5 लाखावर पोहोचली, आपल्याला इथे ₹277 पर डे आता इंटरेस्ट लागायला लागलं. हे 13.5% झालं. तर इथे तुम्हाला इंटरेस्ट रेटचे पर्सेंटेज दिसत आहे कसे वाढतात, किती फंडिंग झाली. 1 करोडपर्यंत आपण फंडिंग मॅक्झिमम घेऊ शकतो MTFमध्ये. तर त्याचं कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे. 1 करोडमध्ये तुम्ही 25 तुम्ही टाकाल, 75 तुम्हाला ब्रोकर देईल, आणि 75वरती 3375 पर डे हा इंटरेस्ट लागणार आहे. तो 16.5%नी कॅल्क्युलेट झाला आहे. तर हा इंटरेस्टवाला पार्ट. आता आपण MTFमध्ये फायदा कसा होतो, ROI कसा वाढतो, म्हणून म्हटलं ना की जसं एक स्विंग ट्रेडर असेल तो त्याच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आपण म्हणतो ना की सगळ्यात महत्त्वाचा ट्रेडर करता किंवा एखाद्या इन्व्हेस्टर करता काय आहे, बेटर रिटर्न काढणं त्याच्या अवेलेबल कॅपिटलवर. म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाटतं की माझा ट्रेड खूप चांगला आहे, सेटअप खूप चांगला आहे, माझी स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे, त्या केसमध्ये तुम्ही MTF वापरू शकतात. कारण की त्या केसमध्ये काय होईल, तुम्हाला साधारण तुमचं जे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे त्याच्यावरती चांगलं रिटर्न मिळेल. आपण एक्झाम्पल म्हणून आता इथे बघूया. बघा, हे विदाऊट MTFचं पहिले कॅल्क्युलेशन समजून घेऊ. म्हणजे काय झालं नक्की, बाय प्राईस होती ₹1000, तुम्ही 10 क्वांटिटी घेतली म्हणजे तुम्हाला ₹10,000 टाकायला लागले तुमचा फंड. आता तुम्हाला तर विदाऊट MTF म्हणून धनने काही फंड नाही केले, नील आहे. टोटल बाय व्हॅल्यू 10,000 झाली. आता ₹1000चा शेअर काही दिवसांनी ₹1400 झाला. तर तुम्हाला ₹1400 झाल्यामुळे इथे आपण जसं म्हणतो की 40% वाढला आहे तो. तर सेल व्हॅल्यू आपली 14,000 झाली आणि आपल्याला प्रॉफिट 4,000 झाला. ₹10,000वरती ₹4,000 आपल्याला मिळाले. आपला होल्डिंग पिरियड आता इथे आपण काढलं की 10 दिवसात ही व्हॅल्यू वाढली होती. तर 10 दिवसात आपल्याला चार्जेस जाऊन नेट 3951 म्हणजे साधारण 3900 आपल्याला मिळाले. तर आपलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आलं, 39.52, साधारण 40%च्या आसपासच झालं आहे. म्हणजे का, कारण की चार्जेस जाऊन आपल्याला 10 दिवसात 40% मिळाले, कारण की आपले ₹10,000वर 4,000 प्रॉफिट झाला. आता आपल्याकडे आहे 10च, पण MTF मला वापरायचं आहे आणि मी का 40,000ची पोझिशन बनवू शकतो, कारण की मी 30,000 धनकडनं घेऊ शकतो. तेच इथे बघूया. मी तोच ₹1000 घेतला स्टॉक. याच्यात आता माझी बाय प्राईस ₹250 झाली आहे. म्हणून मला काय झालं, 10,000 40 क्वांटिटी आली. 40 क्वांटिटी आल्यामुळे धननी मला 30,000चं फंडिंग केलं. टोटल आता मी 40,000ची खरेदी केली. 40,000वर आता तो 40% वाढला आहे. 40% म्हणजे 1400 गेला. मी जेव्हा विकेल तर 56,000 माझी सेल व्हॅल्यू झाली. माझा प्रॉफिट 16,000 झाला. 40% 40,000च्या इन्व्हेस्टमेंटवर 16,000 प्रॉफिट झाला 10 दिवसात. इथे मला आता थोडं मात्र व्याज लागले. व्याज किती आहे, 0.342%, म्हणजे दिवसाचं काढलं आहे. तर 10 दिवसाचं 0.4 लागलं आपल्याला अंदाजे. इंटरेस्ट ₹102 होतं टोटल.
आणि बाकी अदर चार्जेस पण 192 लागलेत. थोडे अदर चार्जेस मागच्या वेळेसपेक्षा जास्त वाटतात ते, कारण की ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू पण वाढली आहे. पूर्वीच्या ट्रान्झॅक्शन 10,000ची होती, आताची ट्रान्झॅक्शन 40,000ची झाली. 192 तेही लागलेत. पण आता मात्र माझा नेट प्रॉफिट 15,000 रुपये झाला, 15,700. तसा 16,000 निव्वळ नफा होता आपल्याला, पण त्याच्यातनं चार्जेस जाऊन 300 रुपये, तर आपल्याला 15,700 मिळाले. आता माझे 15,700 10,000 रुपयावर मी किती % कमवले? 157% झाले. हां, मी एवढा प्रॉफिट का कमवू शकलो? फक्त मी MTF वापरले तर म्हणून. पण MTF वापरायचं म्हणजे एकदम आपण लक्ष देऊन वापरलं पाहिजे. स्टॉप लॉस हवा नक्कीच. ROI खूप चांगला निघू शकतो, पण याच्याकरता तुमच्याकडे चांगल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज असायला हव्या. ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज करता पण तुम्ही आपलं चॅनल फॉलो करू शकतात. खूप साऱ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज शिकवल्या आहेत तुम्हाला. स्कॅनिक्सवरती आम्ही बनवूनही दाखवल्या आहेत. तुम्हीही बनवू शकतात, तर तेही बघत राहा. जेव्हा तुम्ही आता MTF घेतात आहे, तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. तर ते इथे FAQमध्ये पण आहे आणि मी परत आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. जसं की आता आपण बोललो कोलॅटरल मार्जिनसाठी, तर तुम्ही कोलॅटरल मार्जिन देताना म्हणजे जे आपण 100 रुपयावरती तुम्हाला 25 रुपये आता तुमचं मार्जिन द्यायचं आहे, 75 रुपये धन देणार आहे. तर आपल्याला 2-3 गोष्टी यात लक्षात ठेवायच्या. 25 रुपये मार्जिन मला रोज मेंटेन करायचं आहे. असं समजा की उद्या जर शेअर खाली पडला, तर 100 रुपयाच्या शेअरमधनं 25 रुपये, तर 25 रुपये वरतून कॅल्क्युलेट माझे होतील पहिले. याचा अर्थ काय की जर उद्या शेअर 10 रुपयाने पडला, तर आता माझं मार्जिन खाली आलं आहे. माझं मार्जिन मला परत 25 ठेवावंच लागणार आहे. 25% आता 90 रुपयाच्या 25% मला ठेवावं लागणार आहे, कारण की व्हॅल्यू 90 रुपये झाली आहे. धननी तर त्याचे 75 रुपये दिलेच आहे मला, तर मला माझं मार्जिन परत रिफिल करायला लागेल. म्हणजे तेवढं एक ते ॲडिशनल माझ्याकडे पैसे अजून अकाउंटला असायला हवे. किंवा कोलॅटरल मार्जिन आपलं तेही चालेल, जे आपले शेअर्स प्लेज आहे तोही जर माझ्याकडे मार्जिन असेल तोही मी इथे देऊ शकतो. पण माझ्याकडे कुठले तरी पैसे अकाउंटला असायला हवे किंवा कुठलं तरी मार्जिन खाली अनयुटिलाइज पाहिजे, म्हणजे मी ते वापरलेलं नसावं, जेणेकरून माझे स्टॉक विकले जाऊ नये. नाहीतर काय होईल, ब्रोकरचं जी RMS टीम असेल ती माझे स्टॉक्स विकून टाकेल. जर मी पैसे भरू नाही शकलो, समजा स्टॉक माझा अनफेवरमध्ये नाही गेला आहे, त्या केसमध्ये आपण बोलतो आहे. म्हणजे फेवरमध्ये गेला तर तुम्हाला ॲडिशनल मार्जिन द्यायची गरजच नाही, कारण की स्टॉक वर जातो आहे. तुम्ही दिलेले पैसे, धननी दिलेले पैसे, 1,000 रुपयाचा स्टॉक 1200 झाला, 1400 झाला, पैसे भरायची गरजच नाही ॲडिशनल, कारण की स्टॉक वर जातो आहे. जेव्हा स्टॉक पडतो तेव्हा मार्जिन शॉर्टफॉल येऊ शकतो. मार्जिन शॉर्टफॉल करता इथे एक कॅल्क्युलेशनही दिलं आहे. तुम्ही बघाल की अंडर वॉट सर्कमस्टन्सेस विल माय MTF होल्डिंग विल बी लिक्विडेटेड बाय RMS. तर जर 25,000 तुम्ही गुंतवले आणि 1,00,000ची पोझिशन तुम्ही बनवली आहे, तर बघा स्टॉक व्हॅल्यू 90,000 झाली, तर MTFमध्ये कसं स्क्वेअर ऑफ होतो फॉर्म्युला बघा. कंबाईन लेजर किती आहे? -75,000 आहे. का? कारण की त्यांनी मला 75,000चं फंडिंग दिलं आहे. होल्डिंगची व्हॅल्यू किती झाली आता? 90,000 झाली आहे. जर यांनी त्याचा डिफरन्स काढला तर हा डिफरन्स झाला 15.8%. जेव्हा पण होल्डिंगचा आपला जी व्हॅल्यू आहे ती 20%च्या खाली पडेल, तर हे विकलं जाईल. आता याची व्हॅल्यू किती झाली? 20%च्या खाली आली. आपण जर पूर्वी जर आपलं मार्जिन बघितलं तर ते आपलं मार्जिन किती होतं? 20%च्या वरच होतं, 25%च्या वर होतं. मी 1,00,000करता 25,000 दिले होते, तर माझी होल्डिंग व्हॅल्यू 25% होती. पण आता माझं पर्सेंटेज 20च्या खाली पडलं, हे विकू शकतील. आता 20च्या खाली नाही पडायला पाहिजे, म्हणून मी ॲडिशनल काय प्रिकॉशन घेतो की माझ्या अकाउंटला ॲडिशनल मार्जिन असू देतो. म्हणजे माझ्याकडे 30,000 असताना मी 25,000ची MTF होल्डिंग बाय केलं, म्हणजे 5,000 अजून पडलेच आहेत. नाही आहे तर मी अजून 5,000 टाकू शकेल, म्हणजे लिक्विडेशनला जाणार नाही स्टॉक. म्हणजे तो स्टॉक विकला नाही जाणार जोपर्यंत मला त्याला होल्ड करायचा आहे, नाहीतर तो स्टॉक विकला जाऊ शकतो. तर हे आपल्याला थोडं लक्ष द्यायची गरज आहे. याच्या स्टॉकची लिस्ट पण आहे अवेलेबल. तुम्ही इथे जाऊन स्टॉकची लिस्ट बघू शकतात. किती स्टॉक्स अवेलेबल आहे, त्याच्यावर किती मार्जिन अवेलेबल आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण इथे बघूया, तर इथे हे मोमेंटम 100 आहे, निफ्टी 100 बीज आहे, इथे सगळी लिस्ट आहे. मी पुढे करेल तर रिलायन्सही दिसेल, आपल्याला बाकीचे आपले स्टॉक्सही दिसतील. काही जे ETFs आहेत तेही आहेत, बीज आहेत तेही आहे, निफ्टीची केस आहे, स्मॉल केस आहे, ग्रो केस आहे, सगळे याच्यात बघायला भेटणार आहे. याच्यात मार्जिन किती लिव्हरेज तेही MTFमध्ये दिसतं की मला 5% हे 5 टाइम्स द्यायला लागेल. 80% माझ्याकडे इथे फंडिंग अवेलेबल आहे, म्हणजे 20 रुपये मला भरायचे आहेत, 80 रुपये धन देणार आहे मला त्या केसमध्ये. तर इथून मी ट्रेड करू शकेल. आता आपण आपल्या धनच्या पोर्टलवर जाऊ, जिथून आपण स्टॉक्स घेतो किंवा विकतो. तिथे जाऊन बघू की MTF कसं दिसतं. म्हणजे आपल्याला नक्की करायची गरज कशी, म्हणजे हे प्लेस कशा करायच्यात ऑर्डर्स एकदम सिम्पल समजून घेऊया. तर मी धनचं लॉग इन केलेलंच आहे. धनच्या लॉग इनमध्ये जी आपली वॉचलिस्ट असते, असं समजूया एक्सिस बँक इथं आहे. आता एक्सिस बँक 1325 रुपये चालू आहे आणि मला एक्सिस बँकेला MTFमध्ये बाय करायचं. आज मला वाटतं की एक्सिस बँक मला विकत घ्यायची आहे, तर मी इथे जेव्हा बायवर जाईल तर मला बघा बाय विंडोवर गेल्यावर इथे दिसतं ट्रेडिंग पे लेटर वाया MTF मध्ये दिसतं बघा एक मधला ऑप्शन, किंवा इन्व्हेस्टिंग. आता मला इन्व्हेस्टिंग जर करायचं म्हटलं तर बघा
एक क्वांटिटीला 1325 मार्जिन रिक्वायर्ड, म्हणजे पूर्ण पैसे मागतोय. हे आपलं इन्व्हेस्टिंग आहे रेग्युलर. पण मला MTF नाही घ्यायचं. मी जेव्हा MTFवर क्लिक करेल, पे लेटर वाय MTF, तुम्ही बघा आता एका क्वांटिटी करता तो मला काय सांगतं, माझी प्राईस 291 रुपयेच मला लागणार आहे. माझी सेविंग किती होते 1034. का? कारण की आता हे धन मला देणार आहे आणि मी ही एक क्वांटिटी इथून इन्स्टंट जर बाय करेल तर हे MTFमध्ये माझ्याकडनं बाय होईल. तो मला दाखवेल की माझं इथे मार्जिन एवढं मला लागतं एका क्वांटिटी करता. जर मला 10 क्वांटिटी घ्यायचे तर मी ते 10 टाकेल, तर तो सांगेल टोटल 10,000 रुपये मला ते फंड करता ते माझी सेविंग होते आणि मला 2917 रुपये द्यायला लागणार आहे जर मी 10 क्वांटिटी ॲक्सिस बँकेच्या MTF थ्रू बाय करेल. तो ऑटोमॅटिकली बाय होऊन जाईल, चार्जेस डिडक्ट होतील, तो प्लेजही होऊन जाईल. हे सगळ्या गोष्टी ब्रोकर आपले काळजी घेतो आहे, ते ऑटोमॅटिक बॅकएंडला होणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आणि तुमच्या लॉजिकप्रमाणे की तुम्ही का घेताय त्याला MTFमध्ये, त्याप्रमाणे याला घ्यायचं आहे. MTFबद्दल अजून काहीही शंका असेल तर आम्हाला नक्की विचारा, कॉमेंट करा आणि सांगा तुम्हाला काय वाटतं MTFबद्दल, का तुम्ही ही फॅसिलिटी यूज करून बघितली आहे, काही अडचण येत असेल तेही सांगा, काही तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असेल तीही आम्हाला विचारा. आणि बाकी आमच्या चॅनलला फॉलो करत राहा, शेअर करत राहा व्हिडिओ सगळ्यांसोबत. थँक्यू सो मच. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.